गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजलेला आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर आपण सध्या इचलकरंजीच्या पंचगंगा नदी पुलावर आहोत। गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगेची पातळी कमी झाली होती, पाणी पात्रात गेलं होतं। पण आपण जर बघितलं तर गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पंचगंगेची जवळजवळ 5 पटानं पाणी वाढलेलं आहे। कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जवळजवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता। त्याच पद्धतीनं पाऊस सध्या कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पडत आहे। आपण जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं तर परतीचा पाऊस जरी पडत असला त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसावर सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या आदी भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना जिथे पूर येत नव्हते तिथे पूर आला, नदी नाले वाहू लागले, त्यामुळे तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करले। कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा तिथल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत होता। पण तरी सुद्धा गेल्या 24 तासामध्ये इचलकरंजी शहर परिसरात पाऊस पडत असल्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय, शेतीचं मोठं नुकसान झालं। इथलं जर बघितलं जर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, पण ऊसाच्या फळामध्ये पाणी गेल्यामुळे भरपूर पाऊस पडत असल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सध्या शेतकऱ्यातून होत आहे। कॅमेरामन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, टीव्ही मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।